जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। नुकतीच राज्यसेवेची ॲड पडलेली आहे आणि तुमच्या राज्यसेवेच्या या प्रवासामध्ये विदर्भ आयएस अकॅडमी एक हक्काचा मित्र म्हणून नेहमी तुमच्या सोबत असणार आहे आणि त्यामध्ये तुमचे जे प्रश्न येतात कमेंट बॉक्समध्ये त्यामधला सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो की इतिहास विषयाचा नेमका अभ्यास कसा करावा, इतिहास विषयाचा अभ्यास करत असताना नेमके कोणते पॉइंट वाचावे हे तुमचे पडलेले काही प्रश्न असतात आणि त्याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आलो आहे मी आजच्या लेक्चरमध्ये। आणि आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला काय पाहायला भेटणार आहे तर आतापर्यंत 2013 पासून 2023 पर्यंत एक प्रकारे 10 वर्षांमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत, कोणकोणत्या पॉइंटवर प्रश्न आलेले आहेत आणि नेमका एवढ्या कमी स्पॅनमध्ये तुम्हाला कोणत्या टॉपिकवर फोकस करायचा आहे हे सर्व टॉपिक तुम्हाला मी आज समजून सांगणार आहे। आणि एवढे जरी टॉपिक तुम्ही महत्त्वाचे केले तर तुम्हाला एक्झाममध्ये चांगले मार्क भेटणार आहेत। ठीक आहे, तत्पूर्वी तुम्हाला पहा की राज्यसेवा प्रिलिमचा अभ्यास करत असताना विदर्भ आयएस अकॅडमी एक हक्काचा मित्र म्हणून तुमच्यासाठी सिंहावलोकन ही बॅच घेऊन आलेला आहे। तर सिंहावलोकन ही बॅच विदर्भ आयएस अकॅडमी मार्फत लॉन्च केलेली आहे। या बॅचमध्ये तुम्हाला सर्वांना राज्यसेवेची फास्ट ट्रॅक रिव्हिजन करून घेतली जाणार आहे आणि यासाठी संपूर्ण म्हणू शकतो एक प्रकारे अनुभवी फॅकल्टी तुम्हाला गायडन्स करणार आहे आणि यामध्ये मी स्वतः तुम्हाला चालू घडामोडी हा विषय शिकवणार आहे। ठीक आहे, त्यानंतर आपण पुढचा पॉइंट पाहूया। त्यानंतर प्रहार बॅच बघा, प्रहार बॅच सुद्धा कंबाईनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रहार बॅच लॉन्च केलेली आहे, हे तुम्ही पाहून घ्या। ठीक आहे, त्यानंतर हा माझा थोडक्यामध्ये परिचय आहे। यामध्ये राज्यसेवा मुलाखत 2022 ची मी दिलेली आहे, त्यानंतर PSI मुलाखत सुद्धा 2020 ची दिलेली आहे, त्यानंतर मला 4 वेळेस राज्यसेवा मुख्य परीक्षा देण्याचा अनुभव आहे, त्यानंतर इतर तुम्ही अनुभव सुद्धा स्क्रीनवर पाहू शकता। ठीक आहे, आता आपण वळूया आपल्या मुख्य टॉपिककडे म्हणजेच इतिहास या विषयाकडे। ठीक आहे, आता इतिहास या विषयाचा अभ्यास करत असताना 3 पॉइंट ध्यानात ठेवायचे। 3 पॉइंट म्हणजे काय तर एक प्राचीन भारताचा इतिहास, एक असतो मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि एक असतो आधुनिक भारताचा इतिहास। आणि आधुनिक भारताच्या इतिहासाचा एक सब टॉपिक असतो तो म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास। ठीक आहे, आता पहा इतिहासाचा अभ्यास करत असताना हे 3 टॉपिक आणि सब टॉपिक महाराष्ट्राचा इतिहास हे तो टॉपिक तुम्हाला एक्झाम मध्ये विचारते, परंतु कधी कधी 2 ते 3 क्वेश्चन आउट ऑफ बॉक्स विचारले जातात। तर तुम्ही पहा जो 10 वर्षाचा ॲनालिसिस आहे त्याच्यामधला तुम्हाला इतिहासाचा ट्रेंड कसा आहे मी तुम्हाला थोडक्यामध्ये इथे सांगतो। बघा त्या ट्रेंडमध्ये महत्त्वाचं आहे की कुठं कोणत्या वर्षी किती क्वेश्चन आले, तर सरासरी इतिहास या विषयामध्ये 15 क्वेश्चन येताना दिसतात। फक्त एकाच वर्षी 19 क्वेश्चन आले होते, 19 क्वेश्चन आले होते 2016 साली। तर ते तुम्ही अपवाद वगळता तुम्ही काय करू शकता की फक्त 15 क्वेश्चन इतिहासाचे येताना दिसत, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे। आणि त्यातल्या त्यात शेवटच्या 4 वर्षांमध्ये आपण पाहूया जो प्राचीन भारत आहे, ठीक आहे, प्राचीन भारताचा इतिहास आहे त्याचे पहा आपण 2019 चे पाहू 5 क्वेश्चन, 2018 चे 7 क्वेश्चन, 2020 चे 2, फक्त 2021 ला एन्शियंट इतिहासावर प्रश्न आले नाही, त्यानंतर 2022 ला 3 आणि 2023 ला 2 क्वेश्चन त्याच्यामधून आले होते। ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात राहील। त्यानंतर पहा मध्ययुगीन भारतावर कमी वेटेज आहे, 2 क्वेश्चन, 3 क्वेश्चन, 4 क्वेश्चन, 1, 2 आणि 1 क्वेश्चन एवढं त्याचं वेटेज आहे। त्यानंतर महत्त्वाचं आहे आधुनिक भारताचा इतिहास, त्याच्यावर भरपूर सारे क्वेश्चन आलेले आहेत। तर त्यामध्ये पहा 3 क्वेश्चन 2018, परत 3 क्वेश्चन, परत 3 क्वेश्चन, नंतर 2021 ला 6, नंतर 22 4 आणि 23 ला 4 असे क्वेश्चन आलेले आहेत। त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट पहा की आता लेटेस्टमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाकडे आयोगाचा ट्रेंड वाढलेला आहे। त्यामध्ये पूर्वी महाराष्ट्राच्या इतिहासावर क्वेश्चन यायचे नाही, मात्र आपण म्हणू शकतो 2020 पासून 4, 21 ला 8 क्वेश्चन, 22 ला 5 आणि 23 ला 5 असे क्वेश्चन वाढताना दिसतात आणि आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन विचारण्यात सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे। हे थोडक्यामध्ये आपण ॲनालिसिस म्हणू शकतो इतिहासचं। ठीक आहे, तर आता हे जे क्वेश्चन आले आहेत ते क्वेश्चन नेमके कोणत्या टॉपिकमधून विचारले जातात हे तुम्हाला टॉपिक सांगणार आहे आणि तुम्हाला अभ्यास करत असताना नेमके तेच टॉपिक अभ्यासायचे आहेत। ठीक आहे, तर आपण पाहूया आपले टॉपिक। आता या इतिहास विषयाचे नेमके कोणते टॉपिक्स वाचावे याविषयी मी तुम्हाला गायडन्स करणार आहे आणि त्यातल्यात पहिले सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो तो म्हणजे बुक लिस्ट। तुम्हाला इतिहासाची बुक्स माहित असायला पाहिजे, तर इतिहासाच्या बुक्समध्ये ध्यानात ठेवा। आता मार्केटमध्ये भरपूर सारे बुक्स आहेत, मात्र मी तुम्हाला 2च बुक रेफर करणार आहे जे मी वापरतो आणि त्याच्यामधून मला आउटपुट सुद्धा येत आहे। ठीक आहे, त्यामुळे तुम्ही पहा समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे, समाधान महाजन सरांचं हे पुस्तक नवीन आहे, अपडेट करतात वेळोवेळी, त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे समाधान महाजन सर यांचं। यामध्ये तुम्हाला भारत आणि महाराष्ट्र हे दोन्ही इतिहास कव्हर करून दिले जातात, त्याच्यामुळे हे पुस्तक महत्त्वाचं आहे। त्यानंतर तुम्ही ध्यानात ठेवा आधुनिक भारतासाठी, त्यानंतर तुम्हाला समाज सुधारकासाठी स्पेशल पुस्तक घ्यायचं आहे, समाज सुधारकासाठी स्पेशल पुस्तक आहे, त्याचं लेखकाचं नाव सांगतो तुम्हाला विपुल थोरमोठे पाटील।
विपुल थोरमोटे पाटील, हे ध्यानात ठेवा. आणि ह्या पुस्तकाची एक खासियत म्हणजे एक्झाममध्ये इथून भरपूर सारे क्वेश्चन येतात. सोबतच यामध्ये त्यांनी प्रार्थना समाज, नंतर आपण म्हणू शकतो मानव धर्म समाज, नंतर सत्यशोधक समाज, हे जे समाज आहेत त्याचा पण इथं अभ्यास दिलेला आहे या पुस्तकामध्ये. ठीक आहे. त्यानंतर प्राचीनसाठी आणि मध्ययुगीनसाठी तुम्ही विदर्भास अकॅडमीचं पुस्तक आहे ते सुद्धा वापरू शकता, किंवा ल्युसेंटचं सुद्धा पुस्तक आहे ते सुद्धा वापरू शकता. तुमच्यापाशी जो सोर्स असेल तो तुम्ही पाहू शकता. त्यानंतर यासाठी मग PYQचे क्वेश्चन सुद्धा पाहू शकता प्राचीनसाठी. परंतु मेन पुस्तक हे 2 आहेत ते तुम्हाला रेफर करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण आता पुढच्या पॉईंटवर वळूया. आता बघा, नेमकं प्राचीन भारतामध्ये कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन आले आहेत हे आता सुरुवातीला पाहणार. त्यानंतर कोणत्या पाहणार आपण, मध्ययुगीन भारतावर कोणत्या पॉईंटवर क्वेश्चन आलेले आहेत. आणि सगळ्यात शेवटी आपण पाहणार आहे आधुनिक भारतावर कोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत, किंवा कोणत्या टॉपिकवर जास्त फोकस केलं तर जास्तीत जास्त तुम्हाला मार्काच्या रूपामध्ये आउटपुट भेटेल ते आपण पाहणार आहे. तर सुरुवातीला तुम्ही पहा प्राचीन भारत. आता प्राचीन भारत सुरुवात कुठून होते तुम्हाला माहित असेल की मानव कुठं राहायचा, जंगलामध्ये राहायचा. ठीक आहे. स्टार्टिंगला त्यानं काय केलं की अश्माच्या साधनाने किंवा मनुष्य एक प्रकारे सहाय्याने, अश्म म्हणजे काय तर दगड, तर दगडाच्या सहाय्याने काय केलं त्याने एक प्रकारे जाळ निर्माण केला. आणि तेव्हा त्यानं दगडाचा वापर करायला सुरुवात केली. कशासाठी, हत्यार म्हणून. एक प्रकारे एखाद्या अन्नासाठी, एखादी प्राण्याची समजा एक प्रकारे शिकार करण्यासाठी त्याने काय केलं की अश्माचा वापर करून हत्यार तयार करायला सुरुवात केली. आणि त्या युगालाच काय म्हणण्यात आलं मग, अश्मयुग. तर अश्मयुगावर पण क्वेश्चन आलेले आहेत एक्झाममध्ये ध्यानात. तर अश्मयुगामध्ये 3 पार्ट महत्वाचे आहेत. ते 3 पार्ट कोणते, पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. आणि ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन आले आहेत. त्याच्यामध्ये काय क्वेश्चन आलेला आहे, मध्याश्मयुगामधील कोणकोणते स्थळं महाराष्ट्रामध्ये आहेत ते क्वेश्चन मध्ये आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर नवाश्मयुगामधील राजस्थानमधील कोणतं ठिकाण होतं, जसं बांगोर नावाचं एक ठिकाण होतं, त्याच्यावर प्रश्न 2020ला किंवा 22ला आलेला आहे. तर ते बांगोर नावाचं ठिकाण विचारलं होतं की खालीपैकी कोणतं ठिकाण राजस्थानमध्ये नवाश्मयुगमध्ये आढळलं होतं, हे क्वेश्चन आलेलं आहे बरं का. तर हे तुम्हाला ह्याच्यामधलं फक्त याचा कार्यकाल पाहायचा नाही, काही नाही, फक्त इथले महत्त्वाचे ठिकाणं तुम्हाला पाहायचे आहेत, एवढंच याच्यामध्ये करायचं. ठीक आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा आहे ताम्रपाषाण संस्कृती. पहा, ताम्रपाषाण संस्कृतीमध्ये करत असताना तुम्हाला ध्यान, ताम्रपाषाण म्हणजे तांब्याची संस्कृती एक म्हणू शकतो. तांब्याचा वापर जेव्हा चालू झाला त्याला आपण ताम्रपाषाण संस्कृती म्हणू शकतो. तर ताम्रपाषाण संस्कृतीवर तुम्हाला नेमकं काय करायचं की ज्याच्यावर क्वेश्चन आले आहेत ते क्वेश्चन म्हणजे काय, तर ताम्रपाषाण संस्कृतीमध्ये महाराष्ट्रातील ठिकाणं कोणती होती, तर ते क्वेश्चन आलंय. तर तुम्हाला थोडक्यामध्ये ठिकाणं पण सांगून देतो. प्रकाशे नावाचं ठिकाण होतं. ठीक आहे. कोणतं, प्रकाश नावाचं ठिकाण होतं, ते तुम्हाला पाहायचं. प्रकाशे, नेवासे, ठीक आहे, चांदोली, सोनगाव, टेकवाड, नंतर सावळदे नावाचं ठिकाण जे होतं सावळदे, ह्याच्यावर एक्झाममध्ये प्रश्न आलेला आहे सावळदे नावाचं. नंतर दायमाबाद हे सुद्धा महत्वाचं आहे, ह्या ठिकाणावर सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. तो कोणत्या संस्कृतीचा आहे, ते ताम्रपाषाण संस्कृतीचं आहे. त्यानंतर इतरवाले जे गाव असतील ते तुम्हाला सुद्धा पाठ करायचे आहेत जे ताम्रपाषाण संस्कृतीचे आहे, त्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर ताम्रपाषाण संस्कृतीचे आणखी काही ठिकाण आहेत, ज्याच्यामध्ये कायथा संस्कृती तुम्ही ऐकली असेल. कोणती, कायथा नावाची संस्कृती. ठीक आहे. एक प्रकारे विंध्य पर्वताच्या वरच्या दिशेला मध्य प्रदेशामध्ये आपण म्हणू शकतो ही कायथा संस्कृती होती. त्यानंतर अहर नावाची संस्कृती जी राजस्थानमध्ये होती ती सुद्धा एक्झाममध्ये विचारलेली आहे, ती पण तुम्हाला पाठ करायची आहे. त्यानंतर सावळदा झाली आपण पाहिली आताच. नंतर माळवा नावाची संस्कृती, माळवा तुम्हाला माहित असेल मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामधला ती संस्कृती होती त्यावेळेची. ठीक आहे. आणि एक प्रभास नावाची संस्कृती आहे. प्रभास म्हणजे बाहुबली मधला नाही बरं का. प्रभास नावावरून तुम्ही कर्नाटकमध्ये किंवा तामिळनाडूमध्ये जाताल तर ते नाही बरं का. तर हे कुठलं आहे, प्रभास गुजरात मधील एक संस्कृती होती, ताम्रपाषाण युगातली संस्कृती. हे तुम्हाला थोडक्यात ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हे शॉर्टमध्ये तुम्हाला पाहायचं की याच्यावर कशा प्रकारे क्वेश्चन येतील. तर त्यानंतर तुम्हाला वैदिक संस्कृती, तत्पूर्वी आपण फक्त सिंधू संस्कृती थोडक्यामध्ये सांगून देतो की हे सुद्धा एक्झाममध्ये विचारलं जाते. आता तुम्ही जर एन्शियंटचं पुस्तक काढलं तर की सिंधू संस्कृती जर वाचायचं म्हणलं तर किती मोठा टॉपिक आहे. तर तुम्हाला मग त्याच्यामधलं कशावर फोकस करायचं ध्यानात ठेवा. तर त्यामध्ये क्वेश्चन आलेला आहे की मुद्रा स्टिटाईट नावाच्या धातूपासून बनली होती किंवा स्टिटाईट नावाच्या मनुष्य घटकापासून बनलेली होती. एक मृदू घटक होता, कोणता, स्टिटाईट. तर तो क्वेश्चन आला होता, तर तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे स्टिटाईट नावाच्या घटकापासून बनली होती. तर ते तुम्हाला पाठ करायचं आहे. त्यानंतर शोधकर्ते कोणते होते, आता भरपूर सारे शोधकर्ते आहेत ते तुम्हाला ध्यानात ठेवायचे. तर जसं उदाहरणामध्ये मी काही 3 घेतले इथं. जसं हडप्पा दयाराम सहानी यांनी शोध लावला होता. त्यानंतर मोहनजोदारो ऋतिक रोशनचा यांचा मूवी सुद्धा आहे, तो पण तुम्ही पाहून घ्या. त्याच्यामध्ये ही संस्कृती दाखवलेली आहे, तुम्हाला एक इमॅजिनेशन तयार होणार त्या मूवीमुळे. ठीक आहे. तर मोहनजोदारो राखलदास बॅनर्जी यांनी त्याचा शोध लावला होता.
त्यानंतर लोथल, लोथल याचा शोध कोण लावला होता? रंगनाथ राव, ठीक आहे, हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं. नंतर कालीबंगन वगैरे BK लाल यांनी शोध लावलेले आहेत, ते तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत, ठीक आहे. चौंदोडचा शोध कोण लावला हे तुम्हाला सुद्धा ध्यानात ठेवायचे आहेत. तर अशा प्रकारचे 7-8 आहेत ते तुम्हाला तेवढेच पाठ करायचे, तेवढेच एक्झाम मध्ये येताना दिसतात. हे जास्त वेळेस एक्झाम मध्ये आले होते म्हणून मी तर तुम्हाला ऍड करून दिलेले आहेत, ठीक आहे. त्यानंतर कोणकोणते प्राणी त्यावेळेस अवेलेबल होते, कोणकोणते प्राणी नव्हते, हे सुद्धा एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेला आहे. तर असा क्वेश्चन आला होता की सिंधू संस्कृतीमधील लोकांनी खालीपैकी कोणता प्राणी पाळला नव्हता, असा क्वेश्चन आला होता. तर त्याचं उत्तर होतं घोडा. घोडा प्राणी त्यांनी पाळला नव्हता. त्यामुळं तर अशा प्रकारचे प्राण्यांसंबंधित सुद्धा तुम्हाला क्वेश्चन करायचे आहेत. त्यानंतर त्याची रचना, त्याचे वैशिष्ट्य, काटकोनात रचना होती, गटार नालीचे सुद्धा सांडपाण्याची आपण म्हणू शकतो सुविधा होती, भांडारगृह सुद्धा होते अन्नासंबंधीचे, ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर स्नानगृह सुद्धा होतं, मोहनजोदडो येतो, ठीक आहे, हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर एवढं तुम्ही जर केलं एक्झामच्या दृष्टीनं तर तुमचं भरपूर साऱ्या गोष्टी कव्हर होतील, ठीक आहे. त्यानंतर आपण पाहूया वैदिक संस्कृती. आता वैदिक संस्कृती तुम्हाला माहित असेल की एक प्रकारे याच्यामध्ये कोणते कोणते क्वेश्चन आलेले आहेत. तर लेटेस्ट मध्ये वैदिक संस्कृतीवर क्वेश्चन आला होता की विनिमयाचे साधन कोणते होते, तो क्वेश्चन आला होता. जसं कनिष्क आहे, ठीक आहे, तसे नाव आला होता. तर तो वाला तुम्हाला ध्यानात ठेवायचा. त्यानंतर गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा, अशोक घोषा ह्या ज्या महिला होत्या त्या महिलांवर स्वतः क्वेश्चन आलेले आहेत. त्याच्यामुळे ते विद्वान स्त्रिया ज्या आहेत वैदिक संस्कृतीतल्या ते सुद्धा तुम्हाला पाठ करायच्या आहेत, ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे 3 ते 4 वेळेस क्वेश्चन आलेला कोणता? दाशराध युद्ध. दाशराधनी नावाचं युद्ध होतं, ते सुद्धा त्यामध्ये विचारले. भरत या राजानं काय केलं होतं? एक प्रकारे युद्ध केलं होतं. विश्वामित्र वर्षेस आपण म्हणू शकतो एक प्रकारे भरत राजानं काय केलं होतं? हे युद्ध केलं होतं, ठीक आहे. एकदम सोप्या रीतीने आहे हिस्ट्री. तुम्हाला हे पॉईंट फक्त रिव्हिजन करायचे PYQ मधून, ठीक आहे. आता त्यानंतर तुम्हाला माहिती असेल हे अधिकारी पद सुद्धा एक्झाम मध्ये विचारले येतं. त्यामध्ये तुम्हाला 10-12 पाठ करायचे येतं. फक्त मी उदाहरणादाखल 2 ते 3 इथं तुम्हाला दिलेले आहेत. जसं सुतारला काय म्हणायचे गड्या त्यावेळेस ते विचारलेलं आहे एक्झाम मध्ये. तर सुतारला काय म्हणायचे? तक्षण. काय म्हणायचे सुतारला? तक्षण. ते तुम्हाला ध्यानात ठेवायचं, तक्षण सुतारला म्हणायचे. त्यानंतर सूत रथवाहक. तुम्ही जर महाभारत जर पाहिलं असेल तर तुम्हाला माहित असेल की महाभारतामध्ये कर्ण माहित असेल ना तुम्हाला, दानशूर कर्ण हे सूतपुत्र म्हणायचे त्यांना, सूर्यपुत्र नाही तर सूतपुत्र. तुम्हाला माहिती असेल ऍक्च्युअल मध्ये सूर्यपुत्र होते, परंतु त्यांना पाळलेलं एकूण तर एक सूत व्यक्ती होता. सूत म्हणजे कोण? रथवाहकांना त्यांना पाळलं होतं, म्हणजे ते सूतपुत्र सुद्धा त्यांना म्हणलं जायचं. तर ते सूत म्हणजे रथवाहक हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर ग्रामणी म्हणजे गावचा प्रमुख. अशा प्रकारचे इतर भरपूर सारे आहेत. संग्राहक नावाचा आहे, भागदूत नावाचा जे कर जमा करणारा व्यक्ती असते भागदूत, ते सुद्धा एक्झाम मध्ये विचारतात, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही अधिकारी पद कार्य ते तुम्हाला पाठ करायचे आहेत. त्यानंतर हे महत्वाचं आहे, तुम्ही हीर रांझा यांची स्टोरी तर ऐकली असेल सर्वांना. प्रेम करणारे इथं भरपूर सारे विद्यार्थी आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना हीर रांझा, लैला म्हणून माहीत असतील. त्यामधले जे हीर आणि रांझा होते ते झेलम नदीकाठी त्यांचं वास्तव्य होतं, ठीक आहे. आख्यायिका आहे किंवा रिअलिटी आहे आपल्याला माहित नाही, परंतु त्यांचं वास्तव्य झेलम नदी काठी होते, ध्यानात ठेवायचं. त्यानंतर तर यामध्ये क्वेश्चन अशा प्रकारे आलेत की ह्या ज्या नद्या आहेत सध्याच्या झेलम, तर झेलमला त्या काळी कोणते नाव होते? काय क्वेश्चन आलाय? झेलमला त्या काळी. नंतर आपण म्हणू शकतो जी सतलज नदी आहे त्याला त्या काळी कोणते नाव होते? नंतर रावी नदी कोणती आहे त्याला त्यावेळेसचे कोणते नाव होते? एक्झाम मध्ये विचारले आहे. जसं बियास नदीला कोणतं नाव होतं हे सुद्धा विचारलेलं आहे. तर तुम्हाला ध्यानात ठेवायचं झेलमला वितस्ता नाव होतं. कोणतं? वितस्ता. त्यानंतर सरस्वती नदीला होतं. ही सरस्वती नदी अदृश्य आहे, ही आतापर्यंत सापडली नाही बरं का. त्यानंतर परुष्णी नदी असं नाव होतं रावी नदीचं. काय होतं? परुष्णी नदी, रावी नदीचं. नंतर विपाशा किंवा बिपाशा म्हणू शकतो आपण. विपाशा हे बियास नदीचं होतं, ठीक आहे. आता जी बियास नदी आहे त्या नदीचं विपाशा होतं, ठीक आहे. हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर हे विचारतात अशा प्रकारचे. नंतर सिंधू संस्कृती आपण पाहिलेली आहे. आता नंतर जे महाजनपदे होते, किती? 14 होते का 16? तर 16 महाजनपदे. तर याच्यावर क्वेश्चन काय आलाय माहिती का? महाजनपदे विचारतात, त्यांचे संस्थापक राजे विचारतात आणि त्यांची राजधानी सुद्धा विचारताना दिसतात. तर तुम्हाला तेच पाठ करायचे. 16 महाजनपदामध्ये महत्त्वाचे 7-8 पाठ करा, त्याचे राजे पाठ करा आणि त्यांच्या राजधान्या पाठ करा. आता तुम्हाला थोडक्यामध्ये जे एक्झाम मध्ये आलेले होते ते पहा. कौशल राजा होता परसंजित, ठीक आहे. नंतर मगधचे राजे बिंबिसार. त्यानंतर वत्स राजा कोण होते? उदयन. आणि अवंती राजा कोण होता? प्रद्योत. हा सुद्धा एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर 16 महाजनपदावर आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आला होता की ह्या महाजनपदाचा उल्लेख खालीलपैकी कोणत्या बौद्ध धर्माच्या ग्रंथामध्ये होता हे विचारलं होता. तर 3 वेळेस आलेला क्वेश्चन, 3 ते 4 वेळेस. अगुंतर निकाय नावाचा ग्रंथ होता. कोणता? अगुंतर निकाय नावाचा ग्रंथ होता. त्या ग्रंथामध्ये ह्या 16 महाजनपदाचा उल्लेख आलेला आहे.
आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये कोणतं होतं महाजनपद? अश्मक नावाचं महाजनपद कुठं होतं? महाराष्ट्रामध्ये होतं. हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर महाजनपदामध्ये महत्वाचं आहे की गौतम बुद्धाचा जो कार्यकाळ होता तो कार्यकाळ सुद्धा ह्याच वेळेस झालेला आहे. त्यामुळं गौतम बुद्ध आणि जैन म्हणू शकतो, वर्धमान महावीर आपण म्हणू शकतो. तर हे दोन महान व्यक्तिमत्व सुद्धा त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्यामध्ये अष्टांग मार्ग म्हणू शकतो, आर्य सत्य, ठीक आहे, हे तुम्हाला पाठ करायचे आहेत. ठीक आहे. तर त्यानंतर बौद्ध परिषदा खूप महत्वाच्या होत्या. त्या परिषदा आतापर्यंत 4 झाल्या आहेत. त्या सुद्धा एक्झाममध्ये विचारल्या गेलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली अजातशत्रू यांनी भरवली होती कुठं? राजगृह किंवा राजगिरी येथे, ती तुम्हाला पाठ करायची आहे. दुसरी कलाशोक यांनी भरवली होती, कुठं भरवली होती? वैशाली येथे. नंतर सम्राट अशोक यांनी कुठं भरवली होती? आपण म्हणू शकतो पाटलीपुत्र येथे. ठीक आहे. पाटलीपुत्र ही राजधानी अशोकाने वसवली होती, ती वाली. नंतर कुंडल वन किंवा कुंडल ग्राम येथे कनिष्क राजाने काय केली होती? एक प्रकारे चौथी बौद्ध परिषद बसवली होती. आणि या चौथ्या बौद्ध परिषदेमध्ये एक प्रकारे हीन यान आणि जे बौद्ध धर्माचे 2 गट आहेत, त्या 2 गटामध्ये काय म्हणू शकतो? एक प्रकारे हीनयान आणि महायान या 2 गटामध्ये फूट पडली होती, ह्या 2 गटामधून. ठीक आहे. त्याची हिस्ट्री वगैरे खूप मोठी आहे, परंतु ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. हे काही पॉईंट आहेत तुम्हाला ते कव्हर करायचे शॉर्टमध्ये अभ्यास करत असताना. ठीक आहे. त्यानंतर आता मौर्य काळ आहे. मौर्य काळाचा तुम्हाला नेमका कोणता अभ्यास करायचा? मौर्य काळामध्ये तुम्हाला पहा मेन काही राजे आहेत, त्यांचे ते राजे आणि त्यांनी धारण केलेल्या पदव्या हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आता चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक. आता सम्राट अशोक म्हणल्यावर सम्राट अशोकाचे जे 14 आपण म्हणू शकतो शिलालेख आहेत, त्याच्यामध्ये लहानवाले आणि मोठेवाले, ठीक आहे, ते वाले तुम्हाला पाठ करायचे आहेत. त्यानंतर अजातशत्रू विषयी तुम्हाला हर एक घराण्याचा राजा होता त्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर बिंबिसार आणि चाणक्य तुम्हाला माहित असायला पाहिजे. चाणक्यावर क्वेश्चन आला होता की चाणक्याचं खालीलपैकी कोणते नाव आहेत? तर चाणक्याचं आपण म्हणू शकतो एक प्रकारे विष्णुगुप्त असं नामकरण आहे. ठीक आहे. हे पण आलं होतं. विष्णुगुप्त नंतर चाणक्य हे 2 नाव, आणखी एक नाव विचारलं होतं, तर तुम्हाला ते ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. नंतर चाणक्याचा ग्रंथ सुद्धा विचारलेला आहे, अर्थशास्त्र. ठीक आहे. हे तुम्हाला ह्या व्यक्तीला थोडक्यात शॉर्टमध्ये करायचे. नेमके 4-5 व्यक्तीच करायचे मौर्य काळातले. त्यानंतर गुप्त काळामध्ये ध्यानात ठेवा. गुप्त काळ करत असताना आयोग काय करते महत्वाचं? गुप्त काळाचे राजे तर विचारतेच, परंतु त्याच्यासोबतचे जे राजे आहेत, समुद्रगुप्त उदाहरणामध्ये घ्या तर समुद्रगुप्ताचे थोडंसं डीप लेवलला जाते. जसं समुद्रगुप्ताच्या कार्यकाळामध्ये 8 मंत्री 8 रत्न होते कुठं? त्याच्या दरबारामध्ये, ते सुद्धा विचारलेलं आहे. त्यानंतर समुद्रगुप्ताला भारताचा नेपोलियन म्हटलेला आहे. ठीक आहे. भारताचा नेपोलियन म्हणलेला आहे समुद्रगुप्ताला, ते सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. नंतर आपण म्हणू शकतो चंद्रगुप्त याला काय केलं? एक प्रकारे महाराजा धीरज त्यानं अशी पदवी घेतलेली आहे. ठीक आहे. नंतर कुमारगुप्त पण होता, त्यानं पण ध्यानात ठेवा काय पदवी ठेवलेली आहे. तर त्या तुम्हाला पदव्या सुद्धा विचारलेल्या आहेत, त्यात पदव्या सुद्धा तुम्हाला करायच्या आहेत. ठीक आहे. तर ह्या गोष्टी ध्यानात ठेवा गुप्त काळाचा. आता प्राचीन राज्यामध्ये एक ध्यानात ठेवा, जसं राष्ट्रकूट राज्य आहे, तर हे जे 5 घराणे आहेत त्याच्यावर जास्त डीप लेवलला क्वेश्चन नाही आले. इथं क्वेश्चन काय आले? तर फक्त राष्ट्रकूटचा राजा कोणता होता हा क्वेश्चन आलाय, दंती दुर्गम. ठीक आहे. चोळ राजा कोण होता? विजयालय. ठीक आहे. पाल राजा कोण होता? गोपाल. संस्थापक विचारलेले आहेत त्याचे. ठीक आहे. परमार आहे, सातवाहन आहे. तर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. ह्याचे कोणते संस्थापक वगैरे होते ते विचारते एक्झामच्या दृष्टीने. त्यानंतर महत्वाचं आहे साहित्य. साहित्यावर हमेशा एक क्वेश्चन असते बरं का. साहित्यावर तुम्हाला ध्यानात, जसं नॅचरल हिस्ट्रीवर क्वेश्चन आला होता, नंतर मालविकाग्नी मित्रवर क्वेश्चन आला होता, ते तुम्हाला ध्यानात ठेवायचे. तसंच हर्षवर्धन राजा होता, त्या राजाने लिहिलेले 3 नाटकं सुद्धा एक्झाममध्ये विचारले. जसं आपण म्हणू शकतो केकावली, केकावली नाही, अष्टाध्यायी वगैरे, ते नावं सुद्धा आठवत नाहीत, परंतु 3 जे नाटक लिहिले होते तर ते 3 नाटकं विचारलेले आहेत एक्झाममध्ये, ध्यानात ठेवा. तसंच तुम्हाला इतर साहित्य सुद्धा ध्यानात ठेवायचे आहेत. हे तुम्हाला काही 4 ते 5 मी लिहून आणले आहेत, तुम्ही इतर सुद्धा पाठ करायचे आहेत. त्याच्यामध्ये अष्टाध्यायी कुणाचं होतं? पाणिनीचं होतं. त्यानंतर स्वप्नवासदत्त कुणाचं होतं? भासचं. त्यानंतर अर्थशास्त्र कुणाचं होतं? कौटिल्याचं. नंतर इंडिका कुणाचं होतं? मेगास्थीनीज. ठीक आहे. नंतर मालविकाग्निमित्र हे 2023 ला एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन आहे, हे होतं कालिदास यांचं. नंतर नॅचरल हिस्ट्री कुणाचं आहे? प्लिनीचं. हे सुद्धा एक्झाम मध्ये विचारलेलं आहे, प्लिनीचं. ठीक आहे. तर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. जसं इब्न बतूताचं सिहाला नावाचं आहे, ते पण ध्यानात ठेवा. अल-बरुनीचं तहकीक हिंद. ठीक आहे. अल-बरुनीचं कोणतं आहे? तहकीक हिंद. तहकीक म्हणजे चौकशी, तहकीक हिंद नावाचं, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर हे सुद्धा जे ग्रंथ आहे ते सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवा, म्हणजे एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं ठरणार आहे. ठीक आहे. जसं
त्यानंतर आता मध्ययुगीन कालखंड, आता तुम्हाला 2 आणि 3 मार्क क्वेश्चन विचारलेले आहेत, ते तुम्हाला नेमके कोणते टॉपिक करायचे ते पाहायचं आपणास. तर पहा, 1 मिनिट द्या फक्त. पहा आता मध्ययुगीन कालखंडामध्ये तुम्हाला माहित असेल की दिल्लीमध्ये सुलतानशाही चालू झाली आणि तिथे 5 घराणे होते, ते एक्झाममध्ये विचारतात. त्यामध्ये 5 घराण्यामध्ये गुलाम वंश होता, ऐबक, ठीक आहे, त्याच्यामध्ये ऐबक वंश होतं, इल्तुमिश आहे, ठीक आहे, नंतर रजिया सुलतान आहे, बलबन आहे, यांच्यावर क्वेश्चन आलेले आहेत. तर बलबन खूप महत्त्वाचा आहे, तो पण तुम्ही करा. रजिया सुलतान, इल्तुमिश म्हणजे अल्तमश, ते सुद्धा ध्यानात ठेवायचं आहे आणि कुतुबुद्दीन ऐबक सुद्धा ध्यानात ठेवायचे आहेत. त्यानंतर खिलजी, जलालुद्दीन खिलजीने त्याची संस्थापना केली होती आणि जलालुद्दीन खिलजीला मारून एक प्रकारे अल्लाउद्दीन खिलजी संस्थापक झाला होता, या राज्याचा राज्य झाला होता असं म्हणू शकतो. अल्लाउद्दीन खिलजीवर सुद्धा क्वेश्चन आले होते, कारण की अल्लाउद्दीन खिलजीने काही चांगले कार्य केले, जसं दारूबंदी करणे, वजन मापे ठेवणे, तर ह्या गोष्टी केल्या होत्या, त्याच्यावर क्वेश्चन आला होता. नंतर तुघलक घराणे, तुघलक घराण्यामध्ये गियासुद्दीन तुघलक नावाच्या राजाने काय केलं होतं, एक प्रकारे याची संस्थापना केली होती, ठीक आहे. तुघलकमध्ये 2 राजे ध्यानात ठेवा, एक फिरोजशाह तुघलक खूप महत्त्वाचा होता, त्यानं काही शहरं वसवले होते. नंतर एक होता वेडा तुघलक, वेडा तुघलक नाव होतं त्याचं, म्हणजे त्याला म्हणलं जायचं वेडा तुघलक, तो होता, त्याचं नाव सध्या वेडा तुघलक ध्यानात ठेवा की मोहम्मद बिन तुघलक होता. त्याला वेडा तुघलक म्हणायचं कारण की त्यानं खूप साऱ्या योजना आणल्या होत्या, परंतु त्या सर्व योजना असफल झाल्या होत्या. खूप टॅलेंटेड होता, खूप हुशार होता, परंतु त्याच्या योजना त्याला इम्प्लिमेंट करता आल्या नाहीत, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर सय्यद घराणे 2023च्या एक्झाममध्ये किंवा 2022च्या प्रिलिम्समध्ये विचारलेले आहेत. तर खिजर का त्याचा संस्थापक होता, ठीक आहे. नंतर लोधी घराणे, बहिलोल लोधी, ठीक आहे, आणि बहिलोल लोधी शेवटचं युद्ध केलं कुणा, बाबरनं, पानिपतचं पहिलं युद्ध, आणि पानिपतच्या पहिल्या युद्धानंतर मग एक प्रकारे मुघल साम्राज्य चालू झालेले आपल्याला दिसून येते, ठीक आहे. तर आपण मुघल पुढे पाहणार, त्यापूर्वी आपण विजयनगर साम्राज्य थोडक्यात पहा, कारण की त्याच्यावर जे आपले राजे कृष्णदेवराय होते, ठीक आहे, ते तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. तर कृष्णदेवराय हे तुल्लव घराण्याचे संस्थापक होते, तुल्लव घराण्याचे संस्थापक म्हणू शकतो किंवा तुल्लव घराण्याचे राजे होते असं आपण म्हणू शकतो, ठीक आहे. नंतर जेव्हा विजयनगर साम्राज्य नष्ट झालं तेव्हा 5 बहमनी राज्य निर्माण झाले आणि त्याच्यावर सुद्धा एक्झाममध्ये क्वेश्चन आलेला आहे. त्यामध्ये आदिलशाही विजापूरची, नंतर अहिल्यानगरची किंवा अहमदनगरची निजामशाही, बेरारची इमादशाही, गोळकोंड्याची कुतुबशाही आणि बिदरची बरीदशाही हे एक्झाममध्ये विचारलेले आहेत, हे सुद्धा तुम्हाला करायचे आहेत, ठीक आहे. नंतर जेव्हा विजयनगर पाहिलं त्यानंतर तुम्ही ध्यानात ठेवायचं संगम साहित्य जे आहे त्या संगम साहित्यावर बी तुम्हाला विचारतं एक्झाममध्ये, ते सुद्धा तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर मुघलमध्ये महत्त्वाचं आहे पानिपतच्या 3 लढाया, ठीक आहे. पानिपतच्या 3 लढाया, पहिली लढाई कधी झाली 1526, दुसरी 1556 आणि तिसरी 1761, ह्या 3 तुम्हाला ध्यानात ठेवायच्या. आणि शेवटची झाली होती एक प्रकारे म्हणू शकतो मराठे आणि अहमदशाह अब्दाली. तर ह्या 3 लढाईमध्ये पहिली लढाई बाबरमध्ये आणि लोधीमध्ये झाली होती, हे ध्यानात ठेवा. दुसरी लढाई अकबर आणि हेमूमध्ये झाली होती आणि तिसरी अहमदशाह अब्दाली आणि एक प्रकारे मराठेमध्ये झाली होती. आणि तेव्हापासून मुघल साम्राज्य अस्तित्वात आलेलं आहे. मग तुम्हाला बाबर ध्यानात ठेवायचं महत्त्वाचं म्हणजे, नंतर अकबर ध्यानात ठेवा, शहाजहा ध्यानात ठेवा आणि शेवटी औरंगजेब. हे 4 लोक तुम्ही जर केले तर तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. आणि औरंगजेबानंतर एकदा क्वेश्चन आला होता लेटर मुघल्स म्हणून किंवा त्याला लॅटर मुघल्स म्हणून आला होता, ते सुद्धा तुम्हाला करायचा आहे. आता मराठा साम्राज्यामध्ये एकच क्वेश्चन आला होता आतापर्यंत, चौथ आणि सरदेशमुखी याच्यावरच आला होता, ते तुम्हाला पाहून घ्यायचं, ठीक आहे. अशा प्रकारे मिडियावाला आपण म्हणू शकतो. आता आपण आधुनिकच्या थोडक्यामध्ये पाहणार आहे की नेमकं कोणतं विचारतं, ठीक आहे. आधुनिकमध्ये आता इतकेच टॉपिक तुम्हाला जे होते टफ जाणार होते, आता तुम्हाला इथून पुढचे एकदम सोपे जाणार आहेत, ते आपण पाहणार आहे. तर पहा नेमकं आधुनिक भारतामध्ये विचारलं काय जातंय. आता आधुनिक भारताचं तुम्हाला ते पण पाहायला तर वास्ट वाटते ना, तसं पाहिलं तर ॲक्च्युअलमध्ये, परंतु खूप शॉर्टमध्ये जर पाहिलं तर नेमकं काय करायचं आहे. ब्रिटिशांचं आगमन झालं ना, तर ब्रिटिशाच्या आगमनावर राज्यसभा प्रिलिम्सला क्वेश्चन काय आला बघायचा. क्वेश्चन एकच आलेला आहे की व्यापारी केंद्र त्यांनी स्थापन केले होते, त्यांचा क्रम विचारला आहे, बस एवढंच आहे ना. मग त्याचा क्रम ध्यानात ठेवा, सुरत, मद्रास, बॉम्बे आणि कलकत्ता. सुरत, मद्रास, बॉम्बे आणि कलकत्ता हे क्रम ते एक्झाममध्ये विचारलेला आहे, एवढं ध्यानात ठेवायचं आहे. नंतर प्लासीची लढाई विचारलेली आहे, मिर्झापूरविषयी क्वेश्चन आला होता, ठीक आहे. तर प्लासीची लढाई 1757 तुम्हाला करायची आहे. नवाब कोण झाला हे सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे, बस एवढं आहे. त्यानंतर बक्सरची लढाई 1764ची, ही लढाई सुद्धा महत्त्वाची ध्यानात ठेवायची आहे. लगेच 1766ला एक करार झालता अलाहाबादचा तह, ते सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, हे शॉर्टमध्ये आहे, ठीक आहे. नंतर जमीन महसूल व्यवस्थामध्ये 3 व्यवस्था तुम्हाला ध्यानात ठेवायच्या, रयतवारी, कायमधारा आणि महालवारी. रयतवारी म्हणजे जनता होती, कायमधारामध्ये समजा एक परमनंट कर होता आणि महालवारीमध्ये गाव व्यवस्था होती. हे तुम्हाला 3 करायचे आहेत एक्झामच्या दृष्टीने, ठीक आहे.
नंतर 1857चा उठाव महाराष्ट्राच्या टचनुसार करायचा आहे. जसं जमखिंडीचे राज्य होते आप्पासाहेब पटवर्धन, भगवंतराव पाळेकर ह्यांनी सुद्धा एक प्रकारे ह्या उठावात सहभाग घेतला होता. त्याच्यामुळे ते सुद्धा एक्झाममध्ये विचारलं गेलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला त्या अँगलला महाराष्ट्रात टच द्यायचा आहे. नंतर इथं करायचं नेमकं काय तुम्हाला 1857च्या उठावामध्ये, उठाव आणि नेते हे सगळ्यात मेन आहे. कारण की झाशीच्या राणीने कुठं उठाव केला होता, नंतर नानासाहेब पेशव्यांनी कुठं केला होता, ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. कुंवर जगदीश सिंग यांनी कुठं केला होता हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचे. तर नंतर उद्गार ध्यानात ठेवायचे. तर ठीक आहे, उठाव संबंधी. नंतर तुम्हाला काय ध्यानात ठेवायचं आहे, एक पर आपण म्हणू शकतो उद्गार झाल्यानंतर पुस्तके, अशोक सेन यांचं पुस्तक विचारलं होतं. तर हे सगळ्या गोष्टी. नंतर त्याचे कारणे 1857च्या उठावाचे तत्कालीन कारणे किंवा ते पण विचारलेलं आहे. त्याचे परिणाम सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. नंतर पुढचा आपण पॉईंट पाहूया. आता सर्वांना डाऊट असतं की गव्हर्नर एवढे सारे आहेत, व्हाईसराय एवढे सारे आहेत, तर नेमके करायचे काय. तर नेमके हे 10 ते 12 तुम्ही गव्हर्नर्स किंवा व्हाईसराय करून घ्या. आता त्याच्यामध्ये क्लाईव्ह सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यानंच एक प्रकारे मोठी लढाई लढलेली आहे, त्याच्यामुळे तो आहे क्लाईव्ह. वॉर्न हेस्टिंग हा खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर कॉर्नवालिस, वेलेस्ली, बेंटिक, डलहौसी, कॅनिंग, मेयो आहे. लिटल खुकार होता थोडासा आपण म्हणू शकतो, किंवा जरासा त्याचा राजनीतिक त्याचा कार्यकाळ जो होता तो जरासा भयंकर लेवलचा होता. रिपननं चांगले कार्य केले. नंतर डफरीन तुम्हाला माहित पाहिजे, राष्ट्रीय आपल्या काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस तो डफरीन होता. कर्जन आहे, वेवेल आहे, माउंट बॅटन, हे सगळे जर केले तुमचं एकदम सोपं होऊन जाते. कारण की एवढेच तुम्हाला ध्यान ठेवायचे. तर कर्जन, वेवेल आणि माउंट बॅटन हे लेटेस्ट वाले आहेत, हे तुम्हाला ध्यान ठेवा. आणि यामधले दुसरे, जसं यामध्ये वेलेस्लीच्या कार्यकाळामध्ये आपण म्हणू शकतो कोणती तैनाती फौज आणलेली आहे ती पण तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. डलहौसीनं दत्तक वारसा नामंजूर केला आहे. कॅनिंगनं 1857चा उठाव दडपून काढलेला आहे. ठीक आहे. वॉर्न हेस्टिंगनं 1773चा कायदा घडून आणलेला आहे. कॉर्नवालिसनं कायमधारा पद्धत आणलेली आहे. लिटननं समजा आपण म्हणू शकतो राणीला काय दिले, समजा राणीला पदवी दिली. इतर समजा आर्म्स ऍक्ट सुद्धा आणलेला आहे. ठीक आहे. देशी उत्पत्राचा बंदीचा कायदा सुद्धा आणलेला आहे. मेयोला आपण आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक सुद्धा म्हणतो. नंतर स्थानिक स्वराज्यात जनक रिपनला म्हणतो. ठीक आहे. डफरीन तर माहिती आहे तुम्हाला. नंतर कर्जननं बंगालची फाळणी घडून आणली. त्यानं काही आपण दुष्काळ आयोग सुद्धा आणले होते, ते पण महत्त्वाचं ध्यानात ठेवायचे. वेवेल योजना आणली त्यानं. ठीक आहे. माउंट बॅटन शेवटचे आपण गव्हर्नर ठरलेले आहेत. ठीक आहे. हे तुम्हाला महत्त्वाचे ध्यानात ठेवायचे आहेत. ठीक आहे. बेंटिक खूप महत्त्वाचं आहे. बेंटिकनं खूप सारे कार्य केले आहेत, ते सुद्धा एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता कायदे पण तुम्हाला काय करणं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्टमध्ये लिहून देतो. 1773चा कायदा करून घ्या, महत्त्वाचा आहे. 1813चा करा. ठीक आहे. 1833चा, 1858चा जो राणीचा जाहीरनामा होता तो सुद्धा एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. नंतर काउन्सिल ऍक्ट चालू होतात 1861चा. ठीक आहे. नंतर महत्त्वाचा 1909चा, 1919चा, 1935चा आणि आता लेटेस्टमध्ये ट्रेंड वाढला थोडासा 1947चा कायदा विचारला जाते. तर हे कायदे तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा, आता काही संघटना आहेत, आता भरपूर साऱ्या संघटना आहेत, परंतु तुम्हाला काही संघटना करायच्या, त्याचे उद्दिष्ट, त्याचे स्थापना वर्ष आणि त्यांचे संस्थापक, हे 3 गोष्टी तुम्ही करायच्या आहेत. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये सहभागी लोक सुद्धा तुम्हाला करायचे आहेत, कारण की कोण कोण सहभागी होते असं सुद्धा क्वेश्चन विचारण्याचा ट्रेंड वाढलेला आहे. त्यामध्ये बॉम्बे असोसिएशन आहे, ब्राह्मो समाज, मानवधर्म सभा, सत्यशोधक समाज, आर्य समाज, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन वेगळी आहे, प्रार्थना समाज, इंडियन असोसिएशन, नंतर मद्रास महाजन सभा, हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर हे एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. नंतर पुणे सार्वजनिक सभा सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवा यामध्ये. ठीक आहे. पुणे सार्वजनिक सभा हे सुद्धा विचारलेलं आहे. ठीक आहे. आता त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 85 झाली. त्याचे अधिवेशन तुम्ही ध्यानात ठेवा. पहिले 5 अधिवेशन आणि त्याचे अध्यक्ष ध्यानात ठेवा. नंतर दादाभाई नौरोजी कोण कोण त्याच्यामध्ये होते ते 3 तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. त्यानंतर गांधीजी कोणत्या लेवलला कधी होते ते ध्यानात ठेवा. सुरत फूट पडली त्यावेळेस कोणते होते. त्यानंतर लखनौ करारला कोण होता. 1920च्या विशेष अधिवेशनाला असहकार चळवळीच्या आंदोलनाच्या दिवशी कोण व्यक्तिमत्व होतं. 1929च्या आंदोलनाच्या वेळेस कोण होतं. त्यानंतर 1931च्या कराची आंदोलनाच्या वेळेस कोण होतं. कराची अधिवेशनावेळेस कोण होतं, हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर हे अधिवेशन तुम्ही घ्यायचे आहे. ठीक, महत्त्वाचे. नंतर मवाळ युग तुम्हाला माहित असायला पाहिजे. मवाळ युगशी थोडक्यातच विचारते, आता पण जास्त आलेलं नाही. जहाल युग महत्त्वाचा आहे. जहाल युगमध्ये मुस्लिम लीगची स्थापना म्हणू शकतो. बंगालची फाळणी 1905ची, सुरत फूट 1907ची आणि लखनौ करार 1916चा, हे करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. नंतर गांधी युग महत्त्वाचा आहे. आता गांधी युगमध्ये ख म्हणजे चंपारण्य, अहमदाबाद उठाव आणि खेडा सत्याग्रह, तर हे 3 सत्याग्रह तुम्ही ध्यानात ठेवा. नंतर रोलेट ऍक्ट गांधी युगामध्ये आला होता. नंतर असहकार चळवळ, खिलाफत चळवळ महत्त्वाची आहे. ठीक आहे. खिलाफत चळवळ क्वेश्चन येतात. चौरी चौरा
कारण की याला 2022ला एक प्रकारे म्हणू शकतो किती वर्ष पूर्ण झाले, 100 वर्ष पूर्ण झाले. स्वराज्य पक्ष स्थापना हे सुद्धा महत्वाचं आहे. सी आर दास आणि मोतीलाल नेहरू हे सुद्धा तुम्हाला करायचा आहे. नंतर सायमन कमिशन, आता इथून पुढे जे आहे त्याचं क्रम विचारते वर्षानुसार की कोणता पहिले आला कोणता नंतर आला. सायमन कमिशन 1927चं, नेहरू रिपोर्ट 1928चं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. जिनाचे 14 मुद्दे सुद्धा विचारतात एक्झाम मध्ये. लाहोर अधिवेशन 1929चं, संपूर्ण स्वराज्याचा ठराव 26 जानेवारी 1930ला पहिला स्वातंत्र्य दिवस सेलिब्रेट केला. नंतर दिवाळी घोषणा, दांडी यात्रा 1930ची, गोलमेज परिषद 3 तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. पुणे करार 1932चा, श्वेतपत्रिका 1933चा हा विचारलेला आहे. वेल योजना, त्याच्यापूर्वी राजा गोपालचारी योजना, आपण राजा गोपालचारी योजना ती वाली तुम्हाला करायची आहे. ठीक आहे. नंतर माउंट बॅटन योजना सुद्धा करायची आहे, तर हे ध्यानात ठेवा. आता शेवटी आणि काही महत्त्वाचे पॉईंट आहेत त्यामध्ये पहा, समाजसुधारक नेमके कोणते करायचे. आता एवढे जे लिहिले ते समाजसुधारक तुम्हाला पाठच पाहिजे. हे शॉर्टमध्ये काही महत्त्वाचे लिहिलेले आहेत. त्यामध्ये जगन्नाथ शंकर शेठ, ठीक आहे, हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे हे 2 करून घ्या. नंतर शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, नारायण मेघाजी लोखंडे, नंतर भाऊदाजी लाड, बाळशास्त्री जांभेकर, नंतर तुम्ही दादोबा पांडुरंग तर्खडकर टाका, नंतर टिळक, आगरकर, गोखले, रानडे, लोकहितवादी, ठीक आहे, गोपाळ हरी देशमुख, त्यांना आपण म्हणू शकतो. स्वातंत्र्यवीर सावरकर, सार्वजनिक काका, ठीक आहे, लोकमान्य टिळक झाले. नंतर गाडगे बाबा, नंतर वासुदेव बळवंत फडके आणि इतर मध्ये शिवराम जानबा कांबळे, गोपाळबाबा वलंकर, केशवराव जेदे, दिनकरराव जवळकर, ठीक आहे, नंतर भास्करराव जाधव, कुशनराव भालेकर, हे काही महत्त्वाचे जे आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर प्रबोधनकार ठाकरे, नंतर अण्णाभाऊ साठे, साने गुरुजी हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. विष्णुशास्त्री चिपळूणकर हे एक्झाममध्ये विचारलेले आहेत. आणि यांच्याविषयी करत असताना महत्त्वाचं काय करायचं, जन्म कुठं झाला, कोणत्या वर्षी झाला, थोडक्यामध्ये ध्यानात ठेवा. मात्र त्यांचे कोणकोणते पुस्तकं आहेत हे ध्यानात ठेवा, एक्झामच्या दृष्टीने ते खूप महत्त्वाचे ठरतात. त्यानंतर त्यांनी कोणती संस्था स्थापन केली, कोणती संघटना स्थापन केली हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे वृत्तपत्रे. आता वृत्तपत्रे इथं सांगत बसलं तर खूप वेळ जाईल. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे वृत्तपत्र असतात. शाहू महाराजांनी जेव्हा दलित चळवळीमध्ये, त्यालाच आपण ब्राह्मणेतर चळवळीचे वृत्तपत्रे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचे तर खूप महत्त्वाचं एक्झामच्या दृष्टीने. आणि नंतर इतर भारताच्या लेवलचे, महाराष्ट्राच्या लेवलचे संपूर्ण तुम्हाला वृत्तपत्र करायचे आहेत. ठीक आहे. नंतर शिक्षण टॉपिक तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे. ठीक आहे, शिक्षण टॉपिकमध्ये खूप सारे पॉईंट विचारते. त्यामध्ये 1854चा ऊडचा खलिता, ठीक आहे, 1854चा ऊडचा खलिता, 1882 हंटर कमिशन, ठीक आहे, 1902 किंवा 1904चा विद्यापीठ आयोग, नंतर 1917चा एक प्रकारे हार्टिंग कमिशन आहे समथिंग, कोलकाता आयोग म्हणू शकतो त्याला, 1917चा, 1929चा हार्टिंग कमिशन आहे. ठीक आहे, 1934ची 1936 समथिंग आहे सप्रू समिती, 1944ची AICT तांत्रिक समिती पॉलिटेक्निक संबंधीची. ठीक आहे, हे पण ध्यानात ठेवायचं तुम्हाला. त्यानंतर 1948ची राधाकृष्ण आयोग, हा सुद्धा एक्झाममध्ये विचारलेला आहे. तर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. तर हे सगळे कायद्यासंबंधीच्या गोष्टी आहेत ते तुम्ही पाहून घ्याल. नंतर महत्त्वाचं आहे बघा चळवळीमध्ये धार्मिक चळवळी खूप साऱ्या आहेत. त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो देवबंद चळवळ उदाहरणामध्ये घेतली, नंतर अकाली चळवळ हे सुद्धा एक्झाममध्ये विचारताना दिसतंय. वहाबी आंदोलन सुद्धा विचारलेलं आहे, पटना एक केंद्र होतं ते विचारलं होतं एक्झाममध्ये, ते करायचं. शेतकरी चळवळी भरपूर साऱ्या येतात. त्याच्यामध्ये डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्टवर क्वेश्चन आला होता. त्याच्यामध्ये दख्खनचे दंगे तुम्हाला ध्यानात ठेवायचे. तर नीळचा उठाव ध्यानात ठेवायचे. पबाना चळवळ जी आहे ती पण सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. मोपला बंड, शेतकऱ्यामध्ये एका चळवळ, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. नंतर किसान संघटना सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायचं. पहिले किसान अधिवेशन फैजपूर, हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे ग्रामीण भागातील. ठीक आहे. आदिवासी चळवळी, बिरसा मुंडा चळवळ आहे, नंतर पाळेकरांचा उठाव आहे, पागलपंथ्यांचा उठाव आहे, भरपूर सारे उठाव तुम्हाला ते करायचे आहेत. कोळ्यांचा उठाव आहे ते सुद्धा तुम्हाला करायचा आहे. आणि ब्राह्मणेतर चळवळ ही खूप महत्त्वाची चळवळ आहे. ह्याच्यामध्ये व्यक्तिमत्व कोणकोणते होते हे सुद्धा तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे. कामगार चळवळीमधल्या संघटना, आयटेक संघटना, इंटक संघटना आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या संघटना तुम्हाला विचारलेल्या आहेत, त्या सगळ्या तुम्हाला करायच्या आहेत. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ, याच्यामध्ये शंकरराव, आपण म्हणू शकतो शंकरराव जे आहेत त्यांच्याविषयी पण क्वेश्चन आलेले आहेत. बापूजी आणि हे सुद्धा सहभागी होते, तर त्यांच्यावर सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला चळवळीमध्ये करायच्या आहेत. त्यानंतर व्यक्तीमध्ये जे भारताच्या लेवलचे व्यक्ती आहेत त्यामध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर, रवींद्रनाथ टागोर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, महात्मा गांधी, सर सय्यद अहमद खान, स्वामी रामानंद, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सगळ्यात महत्त्वाची पर्सनॅलिटी सुभाषचंद्र बोस आणि सरोजिनी
नायडू हे जे मेन पर्सनॅलिटी नेक्स्ट लेवलच्या त्या पर्सनॅलिटी तुम्हाला करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलंय, इतिहासमध्ये कोणकोणत्या टॉपिकवर कोणत्या प्रकारचे क्वेश्चन, कोणत्या पॉईंटवर क्वेश्चन आलेले आहेत हे सगळे पॉईंट आपण कव्हर करून घेतलेले आहेत. नेमकं तुम्हाला काय करायचं आता, ह्याच टॉपिकवर जास्त भर द्यायचा आहे आणि हे समाजसुधारक, ही संघटना आणि हेच व्यक्ती आपण म्हणू शकतो, हेच वर्तमानपत्र आणि हे शिक्षणचे कायदे, ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला भर द्यायचा आहे आणि कमीत कमी अभ्यासामध्ये जास्तीत जास्त मार्काचं तुम्हाला आउटपुट मिळवून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय करूया, जेव्हा तुम्हाला गरज पडेल तर मग आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये असं सांगू शकता की क्वेश्चन अनालिसिस घ्यायचं असेल तर मी काय करणार की 2023चा पेपर, 2022चा पेपर यामधले वेगवेगळ्या विषयाचे काय करणार की क्वेश्चन अनालिसिस घेणार, तर ते तुमच्या फायदेशीर ठरणार. त्यामुळे तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि जर तुमच्या कामामध्ये तुमच्या म्हणू एक प्रकारे उपयोगी हे जर लेक्चर पडलं असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद.